आईच्या उत्तम दूध निर्मितीसाठी म्हणजेच उत्तम स्तन्य निर्मितीसाठी काय काळजी घेतली पाहिजे आपण गर्भावस्थेमध्ये, याविषयी आपण मागच्या भागात ऐकलत. आता या भागामध्ये आपण स्तनपानाविषयी माहिती ऐकणार आहोत. म्हणजे स्तनपानाचं महत्त्व. स्तनपान देणं हे अतिशय गरजेचं आहे. विशेषतः डिलिव्हरीनंतर जे पहिलं दूध येतं त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. चीक ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो पिवळा, त्याला अत्यंत महत्त्व आहे. त्याने बाळाची तब्येत ही अतिशय उत्तम राहायला मदत होते. बाळाची प्रतिकार क्षमता वाढते. कारण त्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन ए नावाचा घटक असतो. अँटीबॉडीज असतात, की ज्यामुळे बाळ अनेक आजारांपासून लढण्यासाठी सक्षम बनतं. त्यामुळे बाळाला स्तनपान हे दिलंच पाहिजे. त्यामुळे बाळाची वाढ ही पुढे चालून सुद्धा खूप छान पद्धतीने होते. आणखीन एक महत्त्वाचं आईच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून, की गर्भाशय पूर्ववत पाहायला मदत होते. त्याच्यानंतर वजन जे वाढलेलं असतं प्रेग्नन्सीमध्ये, ते सुद्धा नियंत्रणात यायला खूप मदत होते. आणि आई आणि बाळाची जी भावनिक गुंतवणूक आहे, ती सुद्धा स्तनपान दिल्याने वाढते, जी बाळाच्या संगोपनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तनपान देण्याचा फायदा असा असतो, की ज्या बायका स्तनपान देतात व्यवस्थित बाळाला, त्यांना पुढे चालून स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका हा अतिशय कमी असतो. हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. म्हणून अवश्य आपल्या बाळाला स्तनपान द्या आणि तुमची आणि बाळाची तब्येत खूप छान ठेवायचा प्रयत्न करा. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की बाळाच्या जन्मानंतर आईने व्यवस्थित दूध येण्यासाठी काय पद्धतीत आहार घेतला पाहिजे, कसा व्यायाम केला पाहिजे, या गोष्टी आपण बघणार आहोत ते पुढच्या भागामध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ जर सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढे भेटूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.